नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनोज आता आनंदीचे सामान देण्यासाठी इकडे राज्याध्यक्षांच्या घरी आलेला असतो आणि समोरच लगेच मनोजला शलाका भेटलेली असते. मनोज आणि शलाका यांच्या दोघांमध्ये सुद्धा वाद सुरू असतात. मनोज आता शलाकाला म्हणत असतो की मी बरोबरच बोलतोय आणि नेमकं काय घडलंय ना हे तुम्हाला सुद्धा चांगलंच माहितीये. त्याच्यामुळे तुम्ही मला अडवू नका, मला आतमध्ये जाऊ द्या. शलाका आता लगेच मनोजच्या वाटेत उभी राहते आणि मनोजला म्हणते, मी सुद्धा बघते की तू कसा आतमध्ये जातोस. शलाका आता मनोजला तिकडनं हकलवून देत असते. मनोज शलाकाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, हे बघा माझं काहीतरी काम आहे आणि ते काम झाल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही. पण मात्र शलाका मोठ्याने ओरडत म्हणते, तुम्हाला सांगितलेलं नाही कळत का? मनोज म्हणत असतो, नाही जाणार मी इकडनं. काय करणार आहेस तू? एखाद्या दुसऱ्या मार्गाने मला समजावून सांगणार आहे का? तर याच्यावरती शलाका आता लगेच उद्धटपणे मनोजला म्हणते की माझा दुसरा मार्ग तुला झेपणार नाही. मनोजचं म्हणणं असतं की मी माझं काम करायला आलोय आणि मी माझं काम केल्याशिवाय इकडनं जाणार नाही. पण मात्र शलाका काय मनोजला आतमध्ये घरामध्ये येऊच देत नसते. तर मग मनोज असं नाटक करतो की माझं खूप डोकं खराब झालंय. मनोज आता शलाकाच्या डोक्यामध्ये बॅग मारायला लागतो. ते सगळं पाहता शलाका घाबरते आणि लगेच तिकडं पळून जाते. तर मग मनोज आता इकडे लगेच हसायला लागतो आणि स्वतःशीच म्हणतो, या मूर्खाला ना नीटच समजावून सांगावं लागतं. मनोज आता इकडे लगेच घरामध्ये येतो. तर मग त्याच्यानंतर इकडे सार्थक तयार होत असतो. तर तेव्हा सार्थकला आनंदी आणि त्याचं बोलणं आठवत असतं. सार्थक आनंदीच्या विचारांमध्ये खूपच अस्वस्थ झालेला असतो आणि तो फक्त आनंदीच्या विचारांमध्येच असतो. तेवढ्यातच लगेच मागणं आदर्श येतो आणि आदर्श तर सार्थकला असा विचार करताना पाहतो. आदर्श सार्थकच्या जवळ येतो आणि त्याला विचारतो की सार्थक तू काही विचार केलायस का? याच्यावरती सार्थकचं उत्तर हे नाही असतं. आदर्श म्हणतो, मग तुला विचार नाही करायचा का? याच्यावरती सार्थक लगेच विचारतो, कसला विचार करायचा आहे? आदर्श म्हणू लागतो, अरे तू आनंदीचा काही विचार केलायस की नाही? याच्यावरती आता सार्थक लगेच आदर्शला उत्तर देतो, कल्याणीचा मला काहीही विचार नाही करायचा. सार्थक आदर्शचं कुठलंही बोलणं ऐकून घेत नाही आणि लगेच तिकडनं बाजूला निघून येतो. सार्थक बेडवरती शांतपणे बसलेला असतो. तर आदर्श आता सार्थकला म्हणू लागतो, हे बघ सार्थक, तू जो काही निर्णय घेशील ना की त्यामध्ये मी तुझ्या बरोबर असेल. तू ही गोष्ट कायम लक्षात ठेव. पण मात्र काही करण्याआधी तू हे समजावून घे, तुझं आणि सुखदाचं नातं तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे सार्थक, आणि आता तू ते नातं निभवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सार्थक सुद्धा आदर्श हे सगळं बोलणं शांतपणे ऐकत असतो. आता त्याच्यानंतर आदर्श विचारतो की तू प्रयत्न करशील ना? सार्थक लगेच हो बोलतो. सार्थक इमोशनल होत म्हणत असतो, तसंही माझ्याकडनं याआधी ज्या काही चुका झाल्यात ना त्या मला पुन्हा नाही करायच्या. म्हणजे अरे माझ्या आणि आनंदीच्या संसारामध्ये माझ्याकडनं काहीतरी चुका झाल्याच असतील ना, म्हणूनच तर माझ्या चुकांमुळे त्या सोडून गेल्यात मला. आणि मला तर माहीतच नाहीये की नेमकं मी काय चुका एवढ्या केल्यात. तर मग त्याच्यानंतर सार्थक आता त्याच गोष्टीमध्ये फिरून फिरून येत असतो. तर आदर्श आता सार्थकला म्हणतो, सार्थक तू पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उकारून काढणार आहेस का? हे बघ सार्थक, तू सुखदाच्या आईबाबांना शब्द दिला होतास. अरे आनंदीने आता स्वतःचं आयुष्य सावरून घेतलंय ना, तिने सुद्धा एक नवीन सुरुवात केली आहे ना. आदर्शचं हे बोलणं सार्थकला सुद्धा मान्य असतं. आता सार्थकचं म्हणणं असतं, पण मला माझ्या त्याच चुका परत परत नाही करायच्या. एवढं नेमकं काय झालं होतं की त्या मला सोडून गेल्या, ही गोष्ट मला जाणून घ्यावीच लागेल. सार्थकचं हे बोलणं पाहता आदर्श आता सार्थकला म्हणतो, ठीक आहे, तुला जे काही योग्य वाटेल ना ते तू कर, पण त्याआधी ना सुखदाचा विचार कर. आदर्श आता सार्थकशी बोलतो, त्याला समजावतो आणि तिकडून निघून जातो. पण मात्र सार्थककडे आनंदीच्या विचारांमध्ये खूपच इमोशनल झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये दुःखाचे खूप अश्रू निघत असतात. तर मग आता इकडे सार्थक लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतो, भाई तुला नेमकं काय सांगायचं ना हे मला चांगलंच कळतंय. पण जोपर्यंत माझ्यासमोर सत्य येत नाही ना तोपर्यंत माझं आयुष्य नाही पुढे सरकणार. मग त्याच्यानंतर इकडे आता मनोज आनंदीच्या रूममध्ये येतो. मनोजला पाहता आनंदी आता त्याला लगेच आतमध्ये बोलावते आणि त्याला बसवत त्याला पिण्यासाठी पाणी देते. मनोज आता खूप खुश असतो आणि आता आनंदीला तिची बॅग देतो. आनंदी आता मनोजला म्हणते की दादा, माझ्या या निर्णयामुळे घरचे सगळे नाराज असतील ना? मनोज आता आनंदीला म्हणतो, अगं तुझ्या समाधानासाठी मी तुला खोटी उत्तरं देणार नाही, पण मात्र नेमकं काय म्हणणं आहे तुझं? पण मात्र आनंदी आता मनोजला म्हणते, हे तर मला सुद्धा नाही कळत आहे. मनोज म्हणत असतो, आनंदी एक सोपा प्रश्न आहे, तुला सार्थक सरांच्या आयुष्यामध्ये राहायचं नाही, पण मात्र तू थेट त्यांच्या घरामध्ये राहायला आलीस. का करतेयस तू असं? आणि अशा परिस्थितीमध्ये तुला सार्थकराव आणि सुखदाला एकत्र आणायचंय. आता मनोज आनंदीला विचारत असतो की नेमकं चाललंय तरी काय आनंदी? याच्यावरती आता आनंदी लगेच मनोजला उत्तर देत म्हणते की ही गोष्ट माझ्या सुद्धा इच्छेविरुद्धच चाललीये. सुखदाने मला इथे थांबण्यासाठी आग्रह केला आणि मग त्यानंतर फक्त सुखदाच नाही तर या घरच्या लोकांनी सुद्धा मला इथे थांबण्यासाठी आग्रह केला. आणि तुला सुद्धा ही गोष्ट चांगलीच माहिती आहे की मी सुखदाला नाही म्हणू नाही शकत.
म्हणूनच मला इथे थांबावं लागतंय. पण मात्र मला एक गोष्ट अजूनही नाही कळाली, की सार्थक सरांनी मला इथे थांबण्याची परमिशन कशी काय दिली? तर मग मनोज आता आनंदीला हसत उत्तर देत म्हणतो, "आनंदी कशी काय दिली म्हणजे? अरे सरळ सरळ दिसतंय, की सार्थक रावांचं अजूनसुद्धा तुझ्यावरती प्रेम आहे. त्यांना अजूनसुद्धा आशा आहे, की तू त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की परत येशील. त्यांना अजूनसुद्धा ती आशा आहे." पण मात्र आनंदीने हे तर ठरवूनच टाकलेलं असतं, की ही गोष्ट आता शक्य नाहीये. त्याच्यानंतर आनंदीचं हे सगळं बोलणं पाहता मनोज आता तो विषय स्टॉप करतो आणि मग त्याच्यानंतर मनोज आता आनंदीला विचारतो, "तू इथे आलेलं घरातल्या बऱ्याच लोकांना पटलेलं नाही दिसत आहे." आनंदी म्हणत असते, "हो ते मलाही कळतंय, पण मात्र आता दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. आलेल्या परिस्थितीला सुद्धा शांतपणे सामोरं जायचं." तर मग मनोज म्हणतो, "बरं ठीक आहे, तसं जर काही असेल ना तर आपण आत्ता घरी जाऊयात." पण मात्र आनंदी म्हणत असते, "नाही दादा, मी जर असं काही केलं ना तर गुंता आणखीन वाढेल." मनोज सुद्धा आता आनंदीच्या बाजूने असतो, तिला काळजी घे म्हणतो आणि त्याच्यानंतर तिकडं निघून जाऊ लागतो. मग त्याच्यानंतर आता सुखदा किचनमध्ये असते आणि सुखदा गाणे म्हणत म्हणत स्वयंपाक बनवत असते. तेवढ्यातच लगेच इथे आदर्श येतो आणि सुखदाचा तो सगळा आनंद पाहता आदर्श म्हणतो, "अरे वा, सुखी मॅडम तुम्ही तर खूपच खुश दिसताय." याच्यावरती सुखदा लगेच आदर्श म्हणते, "खुश तर असणारच ना, आमचं लग्न होतंय ते सुद्धा आमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर. मग तूच सांग अजून काय पाहिजे माणसाला आयुष्यात?" तर मग आदर्श म्हणतो, "एकदम बरोबर, कारण आमचा सार्थक ना आहेच तसा चांगला. तो ज्याच्या आयुष्यामध्ये जाईल ना त्याच्या आयुष्याचं सोनं होईल." तर मग आता लगेच सुखदा म्हणते, "एकदम बरोबर." आता आदर्श त्याच्या मेन पॉईंटवरती येतो आणि सुखदाला विचारतो, "सुखी मला तुला काहीतरी विचारायचंय. तू कल्याणीला किती दिवसापासून ओळखतेस?" सुखदा म्हणते, "अरे बरीच वर्ष झाली. अरे काय माहिती का, कल्याणी ताईला ना मॉम डॅडने आश्रमामध्ये आणलं आणि तेव्हापासनं तिने आश्रमाच्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलं. अरे ब्रो, ती खूप प्रेमाने सगळं काम करते. असं वाटतं की हेच काम करण्यासाठी ती इथे आलीये. इतक्या लोकांना तिने बरं केलंय ना की बास. आता ते मनोज दादा आले होते ना, त्यांना सुद्धा कल्याणीताईनेच बरं केलंय." आदर्श हळूहळू सुखदाला एक एक करत प्रश्न विचारत असतो. मात्र त्याच्यानंतर आदर्श विचारतो, "एकदम बरोबर आहे आणि चांगलं सुद्धा आहे. पण मात्र तू तिचा पास्ट जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केलास का?" सुखी म्हणते, "नाही." आता सुखदा सांगू लागते की कल्याणीताईने ना कधीच नाही सांगितला तिचा पास्ट. कारण मम्मा डॅडानं असं कंपल्शनच नव्हतं ठेवलं की ज्याचा त्याचा पास त्याने सांगितलाच पाहिजे. त्याला त्याला वाटेल ना ते सांगायचं. पण मात्र कल्याणीताईंनी नाही सांगितला. आणि ऑनेस्टली ज्या गोष्टीपासून ती दूर जात होती, लांब जात होती, ती गोष्ट तिला विचारणं मला बरोबर नाही वाटलं. अरे ब्रो, तुला एक सांगू का? आमची ओळख जरी वर्षाची असली ना, तरी असं वाटतं की आमचा जो बॉन्ड आहे ना, तो खूप वर्षानुवर्षाचा आहे. कल्याणीताईचं माझ्यावरती इतकं प्रेम आहे ना, की ती माझ्यासाठी काहीही करू शकते." आता आदर्श म्हणत असतो, "पण मात्र तुला असं नाही वाटत का, तिचा पास्ट जाणून घेतल्यानंतर तिने काहीतरी चुकीचं केलंय, तिच्या पास्टमध्ये जाऊन बघावं?" तर मात्र सुखदा लगेच आदर्शला म्हणते, "नाही ब्रो, ती आत्ता दिसती ना तशी ती खूप हसती खेळतीये, खंबीर वाटतीये. मग मला नाही वाटलं की तिच्या पास्टमध्ये जाऊन तिचं बघावं आणि त्याला विचारून त्रास द्यावं, म्हणून मी नाही विचारलं." आदर्श एक एक करत प्रश्न विचारत असतो, त्याच्यामुळे तो विचारतो, "आता ती पुढे काय करणार आहे?" याच्यावरती सुखदा म्हणते की "ब्रो, तुला काही संशय वगैरे आलाय का तिच्यावर? बरं मला एक सांग, तुला कल्याणीताईच्या पास्टबद्दल काही माहिती आहे का?" सुखदाचं हे बोलणं पाहता आदर्श शांत राहतो. त्याला नेमकं काय बोलावं काहीच समजत नसतं. आदर्श म्हणत असतो, "अगं मी सहज विचारत होतो. जस्ट प्रश्नामधनं प्रश्न निघत गेले ना, कॅज्युअली आहे सगळं." सुखदा आता म्हणते, "बरं ठीक आहे, जाऊ दे, सोडते. तू तिथे जाऊन बस, मी तुझ्यासाठी शिरा आणते." तर मग आदर्श लगेच तिकडनं निघून जातो. इकडे दुसरीकडे आनंदी शांतपणे टेरेसवरती बसलेली असते. तेवढ्यातच लगेच तिथे सार्थक येतो. आनंदी लगेच तिच्या जागेवरनं उठते. मग त्याच्यानंतर आता सार्थक आनंदीला म्हणू लागतो, "तुमच्याकडे नाही आलोय मी. माझा तसाही मार्ग बदललाय. गेल्या काही गोष्टीनंतर माझी अशी परिस्थिती तयार झाली होती की माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. म्हणजे मी ती गोष्ट तुम्हाला का सांगतोय? कारण ती परिस्थिती तर तुम्हीच निर्माण केली ना." सार्थक आता आनंदीला म्हणत असतो, "ते सगळं सोडा. जे काय आहे ना ते स्वीकारायचं ठरवलंय मी." आनंदी आता सार्थकचं बोलणं ऐकल्यानंतर त्याला शांतपणे उत्तर देत म्हणते, "खूप छान निर्णय घेतलाय तुम्ही." याच्यावरती सार्थक म्हणतो, "हो बरोबर आहे ना, आणि तसंही तुम्हाला माझ्यापासून लांबच जायचंय. पण ठीक आहे, असू दे. मी तुम्हाला म्हटलं ना, मी जे आहे ते स्वीकारायचं ठरवलंय." आणि मग त्याच्यानंतर सार्थक आता आनंदीला विचारतो की विशालसोबत लग्न करण्याचं कधी ठरवलं? पण मात्र आनंदी म्हणते की या गोष्टी ठरवून केल्या जातात का? सार्थक आता आनंदीला म्हणत असतो, "चांगलं आहे. आता मी माझं नवीन आयुष्य सुरू करण्याचं ठरवलंय. तुम्ही सुद्धा तुमचं नवीन आयुष्य सुरू करताय. पण मात्र माझ्या प्रश्नांची अजूनसुद्धा मला उत्तरं मिळालीच नाही." सार्थक आता आनंदीला विचारतो की इतकं प्रेम केलं मी तुमच्यावरती जीव ओवाळून टाकला. पण तरीसुद्धा तुम्हाला मला सोडून जावंसं का वाटतंय? गेलात तर गेलात, पण मात्र मला एकदा सांगावंसंही नाही वाटलं."
सार्थक विचारत असतो की एवढी नेमकं काय चुकी घडली होती माझ्या हातनं, मला कळलं तर पाहिजेच ना. पुन्हा जर माझ्या हातून ती गोष्ट घडली आणि माझं आयुष्य एकाच जागी जर अडकलं ना, तर परत मी नाही सहन करू शकणार. पण माझ्याकडनं ती चूक पुन्हा होऊ नये त्यासाठी तरी मला प्लीज सांगा. आनंदी सार्थकला आता सांगू लागते की मला खात्री आहे की पुन्हा असं काहीही नाही घडणार, म्हणजे तुम्हीच असं काही होऊ देणार नाही. सार्थक आता आनंदीला म्हणत असतो की ते तर होईलच, पण मात्र नेमकं घडलं काय होतं ते तर सांगा आधी. आनंदी एकही शब्द बोलत नाही. तर मग आता सार्थक म्हणतो, माझ्याबद्दल तर तुम्हाला काही वाटतच नाही. माझ्यासाठी नाही, निदान तुमच्या मैत्रिणीसाठी तरी सांगा. तिचा संसार चांगला व्हावा, तिच्या बाबतीत तरी ही गोष्ट घडू नये यासाठी तरी सांगा. सार्थक तर ते सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर आता आनंदी त्याची माफी मागत म्हणते, आय एम सो सॉरी, पण मी तुम्हाला नाही सांगू शकत. आणि आनंदी तिकडे निघून जाते. पण मात्र आता त्या गोष्टीमुळे सार्थकला खूपच त्रास होत असतो आणि सार्थक आता खूप इमोशनल देखील झालेला असतो. त्याच्यानंतर मनोज आता इकडे त्याच्या घरी आलेला असतो आणि मनोज आता इकडे त्याच्या रूममध्ये आल्यानंतर लीना सुद्धा तिथेच असते. लीना मनोजला विचारते की काय झालं, आनंदीच्या बाबतीत काही चांगलं घडलं की नाही, म्हणजे सार्थक सर काही तिला बोलले की नाही. याच्यावरती मनोज आता तिला उत्तर देऊ लागतो, अगं काहीच नाही घडलं. लीना, अगं आनंदीला वाटलं ना तरच ती सार्थक सरांबरोबर राहील, नाही वाटलं तर नाही राहणार. तिला सार्थक सरांबरोबर राहायचंय, जगायचंय, हा तिचा निर्णय. पण मात्र लीनाला तरी सुद्धा आता आनंदीची काळजी वाटत असते. तर मग आता मनोज लीनाला त्याच्या जवळ बसवतो आणि तिला समजावून सांगू लागतो, हे बघ, तू इतकी वर्ष माझ्याबरोबर संसार केलास, हा सुद्धा तुझा निर्णय. इतकी वर्ष तू मला सांभाळलंस, हा सुद्धा तुझा निर्णय आहे. तसाच हा सगळा आनंदीचा निर्णय आहे. मला आता भीती फक्त एका गोष्टीची वाटते, त्या घराने हिला त्रास नको द्यायला. आता जर त्या घराने तिला त्रास दिला ना तर भाऊ म्हणून मला हे सहन नाही होणार. लीना देखील मनोजला सांगत असते की असं काहीही नाही होणार. मनोज म्हणतो की देव करो आणि असं होऊ नये. आतापर्यंत आनंदीला माझ्यामुळे खूप गोष्टी सहन कराव्या लागल्यात, पण मात्र मी आनंदीला ना कुठलीही गोष्ट सहन करू देणार नाही. तिला कायम आनंदी ठेवेल. त्याच्यानंतर आता आनंदी तिच्या रूममध्ये शांतपणे बसलेली असते. तेवढ्यातच लगेच तिथे आदर्श येतो आणि आदर्श कल्याणीला म्हणजेच की आनंदीला म्हणतो की कल्याणी आता येऊ का आतमध्ये. याच्यावरती आनंदी म्हणते की आदर्श सर, अहो विचारताय का, या ना आतमध्ये. आदर्श आता आनंदीला म्हणतो, तू इथे राहण्याचा निर्णय घेतलाय, याचे परिणाम तुला ठाऊक आहेत ना. आदर्शचं हे बोलणं पाहता आनंदी आता घाबरलेली असते. त्याच्यामुळे आदर्श तिला समजावून सांगत म्हणू लागतो, तू काळजी करू नको, मी तुला फक्त ओव्हरऑल विचारतोय. सार्थक आणि सुखदाचं लग्न हे तू स्वतःहून जमवून दिलंयस, याचे परिणाम तुला कळतायत का. सार्थकच्या आयुष्यामध्ये येण्याचं दार तू स्वतः स्वरूपी स्वतःच्या हाताने बंद करून घेतेयस. आदर्श पुढे काय बोलणार तेवढ्यातच लगेच आनंदी म्हणते, आदर्श सर, मी सगळं काही सांभाळून घेईल. आदर्श आता आनंदीला म्हणतो, 6 वर्ष तू नक्की सांभाळलंस ना. आनंदी आदर्शला म्हणते, सर 6 वर्ष झाली मी तुमच्या नजरेसमोर अशी दिसते, पण मात्र त्याच्यामध्ये काहीतरी बदल नक्कीच दिसत असेल ना. आदर्श म्हणत असतो, हो भरपूर बदल दिसतोय. आनंदीपासून कल्याणीपर्यंतचा सगळा बदल दिसतोय एकदम स्पष्टपणे. पण मात्र हा बदल आता किती काळ तण धरून राहील ना हेच मला बघायचंय, कारण आता त्याच्यावरतीच तर पुढची सगळी गणितं असणार आहे. तू भलेही पुढे निघून गेली असशील, तू मूव्ह ऑन केलं असशील, पण सार्थकसाठी ही गोष्ट कायम अडचणीची असणार आहे एवढं मात्र लक्षात असू दे. आदर्शचे हे सर्व बोलणं आनंदी फक्त शांतपणे ऐकून घेत असते. याच्यावरती ती एकही शब्द बोलत नाही. आता आनंदी म्हणते, हो सर, कळतंय मला ते, पण तुम्ही त्याची काळजी करू नका, त्याचं नियोजन सुद्धा मी केलंय. आता आदर्श विचारत असतो की काय नियोजन केलंय, तर आनंदी लगेच आता विचार करू लागते. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, तर त्यानंतर सकाळी आनंदीने विशालला बाप्पाच्या दर्शनासाठी बोलावलेलं असतं. तिथे सार्थक सुद्धा असतो आणि सार्थक घडलेला सर्व प्रकार पाहत असतो. त्याच्यानंतर सुखदा इकडे विशालकडे येते आणि त्याला विचारते की विशाल कधी आलास. याच्यावरती लगेच विशाल सांगतो की आत्ताच आलो. त्याच्यानंतर वृंदा विचारते की हा कोण आहे. याच्यावरती लगेच आनंदी सांगते की हा विशाल आहे, माझा होणारा नवरा. आणि सार्थक ते सगळं ऐकता त्याला खूप त्रास होतो. सार्थक आता आश्चर्याने आनंदीकडे पाहत असतो आणि घरातले सगळेच ती गोष्ट ऐकतात. तर मग मित्रांनो, पुढील भागाच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.